ते पाठीमागे थांबलेले दादा या समोर, दादा या समोर या सगळे. या ठिकाणी जमलेल्या बहादर विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी क्रांतिकारी इन्कलाब करतो. साथींनो, ज्या प्रकारे आपण नोकरी मागत आहात, जे आपले संविधानिक हक्क मागत आहात, ज्या सातवाऱ्याच्या जीवावर आपण या विद्यापीठामध्ये येतो, ज्या आपल्या पूर्वजांची आईवडिलांची परभणी लगतच्या शहराची जमीन ज्या विद्यापीठानं कृषीमध्ये प्रगती करायची म्हणून या ठिकाणी घेतलेली आहे, ही जमीन ही त्याच कामाला आली पाहिजे. आणि त्या जमिनीच्या माध्यमातून जे आम्ही शिक्षण घेतो, हे शिक्षण या ठिकाणी देशाच्या कामी आलं पाहिजे. आणि या ठिकाणी जर आम्ही शिक्षण घेऊन बाहेर पडलो, हालाकीच्या परिस्थितीमध्ये आम्ही शिक्षण घेतोय, शिक्षण व्यवस्था या ठिकाणी मोडीत काढलेली आहे, परंतु आम्ही कसं शिक्षण घेतोय आणि ज्या वेळेस हे शिक्षण घेऊन बाहेर पडतो, आम्हाला त्या ठिकाणी नोकरी नाहीये. मित्रांनो, या देशाचं संविधान सांगतंय की ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरी द्या, ज्यांना काम नाही त्यांना काम द्या, आणि ज्यांना तुम्ही काम देऊ शकले नाही त्या हाताला तुम्हाला बेरोजगारीचा भत्ता देणं लागेल. राजकारण जरा समजून घ्या. या देशाचा आपल्या संबंधित असलेला कृषी मंत्री रंगी खेळतोय. इतकी भीषण परिस्थिती या देशामध्ये, या राज्यामध्ये. आज आमचा संबंधित लगत असताना त्या ठिकाणी जिंतूर रोडचं कृषी विभागाचं जिल्ह्याचं कार्यालय बघा, त्या कार्यालयाची काय अवस्था आहे. आज आमच्या विद्यापीठाची अवस्था बघा, आणि त्याचबरोबर आमच्या कृषी खात्याची अवस्था बघा, ज्या ठिकाणी कृषी मंत्री रंगी खेळतोय. म्हणजे शेतकरी भावांशी, शेतकऱ्यांच्या मुलांशी त्या ठिकाणी दुजाभाव त्या ठिकाणी केलेला आहे. हे सगळं लक्षात घ्या. आणि जर आपण युवक म्हणून या मागे लढत असतो, तर मला वाटतं हा मूकमोर्चा न करता या ठिकाणी उलगुलाल करून या ठिकाणी इन्कलाब समोरचा आपण काढला पाहिजे. नुसतं शांत बसून, मूकमोर्चा बसून या सत्तेला आपण चॅलेंज करू शकत नाही. काल परवा दिवशी तुम्ही एक घटना बघितली असेल, त्या ठिकाणी एक शेतकरी बांधव त्याच्या न्यायिक मागण्यासाठी सरकारला निवेदन देऊन टाकला, परंतु सरकारने त्याची मागणी ऐकली नाही, त्याला जेलसंबंधी घ्यावी लागली. जर सरकार जेलसंबंधी घेते, भाषा घेते, एका दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतात, ज्या शेतकऱ्याच्या आम्ही मुलं. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि त्या शेतकऱ्याच्या मुलं ज्यावेळेस आम्ही रोजी रोटी, कपडा, मकान, शिक्षा, स्वास्थ्य, सडक, बिजली हे आमचे मूळ प्रश्न या ठिकाणी रस्त्यावर घेऊन येतो, त्या ठिकाणी आपला भगतसिंगांनी आपला आवाज बुलंद असला पाहिजे, इन्कलाब या ठिकाणी केला पाहिजे. आणि जी सत्ता, जे सरकार आपल्याला आपल्या हक्कापासून वंचित ठेवतं, अशा सरकारला भगतसिंगांनी सांगितले की जो सरकार हमें दुनिया में अपने हकों से वंचित रहती है, ऐसी सरकार को उखाड़कर फेंक देना चाहिए, हे भगतसिंगांनी सांगितले. आणि जर आपण त्या भगतसिंगांचे स्वतःला वारस म्हणत असू, त्या जर आपण शहीदांचे वारस म्हणत असू, तर या सरकारला उकळून टाकण्याची ताकद ही आपल्यामध्ये असली पाहिजे. लढाई मोठी मित्रांनो, एखाद्या मोर्चा काढलेले हे येण्याचा कारण ते सरकार सुधारणार नाही. या सरकारचं राजकारण समजून घ्यावं लागेल आणि त्या मानसिकतेमधून या ठिकाणी भरत्या कमी करणार ती मानसिकता समजून घ्यायला लागेल आणि त्या पद्धतीने आपल्याला या सरकारसोबत लढलं लागेल. मी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे कार्यकर्ता आहे आणि ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन या राज्यामध्ये, देशामध्ये नेहमीच आम्ही रस्त्यावरची लढाई लढत आहोत. आम्ही मागतोय केजी टू पीजी शिक्षण या देशामध्ये मोफत आणि सक्तीचं मिळालं पाहिजे. या मागणीला घेऊन आम्ही या ठिकाणी रस्त्यावर येतो. आणि याही तुमच्या मागणीला पदभरतीची मागणी असो, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला माहिती आहे विमा प्रतिनिधी येते, कोणी आयटीआय केलेला आहे, कोणी इंजिनिअरिंग केलेली आहे आणि ते आमच्या पिकाचा सर्वे करायला येतात. आणि आगीचे मुलं आगीच्या मुलांना काय शिकवलंय, त्यांच्या हातात तुम्ही काम देत नाही. तुम्ही काम त्या ठिकाणी कमी पैशामध्ये आयटीआय करणाऱ्याला, इंजिनिअरिंग करणाऱ्याला तुम्ही त्या ठिकाणी काम देत आहे. ही लाजीरवाणी गोष्ट आहे.
याबरोबर शिक्षणाचा पद्धतीने करू नका, कारण हे सरकार खूप मुठाडे, त्याला झुकवणं लागणार आहे. इथं बघा टेंडरचे बदले सगळ्यांचे, महिना एक 15 दिवस लोक उपोषणाला बसलेलं, पण सरकारला काही फरक पडत नाही. तर आपल्या एका मोर्चाला फरक पडणार नाही. आपल्याला खूप मोठी लढाई लढायची आहे आणि या सर्व लढाईमध्ये ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्यासोबत सर्वात पुढे राहील. पोलिसांचे त्या ठिकाणी दंडे खायला पुढे राहील, अंगावर केस घ्यायला पुढे राहील. सर्व ज्या परिस्थितीत तुमची समिती जे निर्णय घेईल त्या निर्णयाचं स्वागत करून सर्वांच्या पुढे त्या ठिकाणी आम्ही राहण्याचा प्रयत्न करूया. एवढं बोलतो आणि थांबतो. इन्कलाब जिंदाबाद.